नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव इंग्लिश या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण सुरुवात करणार आहोत इयत्ता 12वीच्या लेखन कौशल्य भागाला, म्हणजे रायटिंग स्किलला आपण आज सुरुवात करणार आहोत. आपला पहिला लेखन कौशल्य असणार आहे समरी रायटिंग. कोणतंही कौशल्य म्हटलं की ते सहज साध्य नसतंच. त्यासाठी आवश्यक आणि नियमित सराव हा हवाच. त्यात भाषा आणि त्यातलं कौशल्य म्हटलं की भाषण आणि लेखन हे आलेच. या दोन्हीमध्ये थोडक्यात आणि मोजक्या शब्दात व्यक्त होणं हे खूपच महत्त्वाचं असतं. आजच्या काळात तर लोकांना 20-20ची सवय आहे. त्यामुळे लेखनातही समरी किंवा सारांश या प्रकाराला खूप महत्त्व आहे. सारांश लेखन हे सरावाने आपल्याला हस्तगत करता येईल असंच एक कौशल्य आहे. तर पाहूया काय असतं हे सारांश लेखन. आपल्या पुस्तकात सर्वप्रथम जी व्याख्या दिली आहे, ए समरी इज अ रेकॉर्ड इन द रीडर्स ओन वर्ड्स दॅट गिव्स द मेन पॉइंट्स ऑफ अ पीस सच ॲज ए न्यूजपेपर आर्टिकल, ए लेक्चर, ए पॅसेज, ए चॅप्टर ऑर इव्हन अ होल बुक. सारांश लेखन म्हणजे वाचकाच्या स्वतःच्या शब्दात एखाद्या वर्तमानपत्रातील लेख, एखादं लेक्चर, उतारा, धडा किंवा अगदी एखादं पुस्तकही यांची नोंद घेणे होय. दुसरी व्याख्या आपण इंटरनेटवरून घेतलेली आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीची ही व्याख्या आहे. समरी इज अ शॉर्ट स्टेटमेंट दॅट गिव्स ओनली द मेन पॉइंट्स ऑफ समथिंग, नॉट द डिटेल्स. ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणते, एखाद्या गोष्टीचे फक्त मुद्दे, मुख्य मुद्दे, सखोल माहिती नव्हे सांगणारे छोटे विधान म्हणजे समरी होय किंवा सारांश होय. त्याचप्रमाणे डिक्शनरी.com यांची व्याख्या, समरी इज अ ब्रीफ स्टेटमेंट ऑर अकाउंट ऑफ द मेन पॉइंट्स ऑफ समथिंग. सारांश म्हणजे एखाद्या गोष्टीचे मुख्य मुद्दे सांगणारे संक्षिप्त विधान होय. अशा प्रकारे 3 विविध व्याख्या आपल्या इथे पाहायला मिळतात. समरी रायटिंग म्हणजे काय ते आता आपण थोडक्यात पाहूया. ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम्स कॉइन्ड बाय विलियम शेक्सपियर. शेक्सपियरच्या अनेक दृष्टांतांपैकी किंवा वचनांपैकी संक्षिप्तता हा बुद्धिमत्तेचा किंवा हुशारीचा आत्मा असतो हे एक विधान आहे. इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. ते बोलण्या आणि लिहिण्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर ब्रेव्हिटी ऑर कन्सायशन इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स व्हाईल कन्व्हेइंग अन आयडिया. एखादी संकल्पना सांगताना अनावश्यक शब्दांची छाटणी करणं म्हणजे संक्षेप किंवा संक्षिप्तता होय. इट एम्स टू एन्हान्स कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. महत्त्वाची माहिती न टाळता अनावश्यक शब्द काढून संभाषणाची पातळी उंचावणं हे त्याचे ध्येय असतं. Summary writing is one of its kind that has been described as one of the elementary principles of writing. सारांश लेखन हा लेखन कौशल्यातील असाच एक विशेष भाग आहे. To speak what is required and to write what is necessary is a requisite towards the development of language skills. भाषिक कौशल्याच्या विकासाच्या दृष्टीने जे जरुरीचे आहे ते बोलणे आणि गरजेचे तेवढे लिहिणे अत्यंत आवश्यक असते. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. त्याचबरोबर लिखित वक्तव्यात संक्षेप खूप महत्त्वाचा असतो. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉइंट्स ऑफ रिटन रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. लिखित नोंदींमध्ये महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात मांडणे म्हणजे सारांश लेखन होय आणि ते सरावाने विकसित होते. समरायझिंग हॅज अ डेफिनिट पर्पज. सारांश लेखनाचा विशिष्ट उद्देश असतो. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. वाचकासमोर मुख्य लेखातील स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ चित्र उभं करणं हे सारांश लेखनाचे मुख्य उद्दिष्ट असते. Most importantly, the summary restates
only the main points of a text or a lecture without giving examples or details such as dates, numbers or statistics. कोणत्याही प्रकारची सखोल माहिती न देता किंवा उदाहरणं, दिनांक किंवा त्यामागचं गणित न सांगता एखाद्या लेखाचे किंवा लेक्चरचे फक्त मुख्य मुद्दे पुन्हा नोंदवणे म्हणजे सारांश लेखन होय. तर ही समरी लिहिताना काही गोष्टी या आवर्जून आपल्याला पाळायच्या आहेत. डूज ऑफ समरी रायटिंग. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत? रीड अँड रीरीड द पॅसेज. आपल्याला दिलेला उतारा हा आपण पुन्हा पुन्हा वाचायचा आहे. अंडरस्टँड. तो समजून घ्यायचा आहे. रीड द इन्स्ट्रक्शन्स. त्या उताराच्या आधी काही सूचना दिल्या असतील त्या सूचनांचा, निर्देशांचा नीट पालन करायचं आहे. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. आणि मग त्या उतार्यातून आपल्याला नेमका कसला सारांश करायचा आहे ते आपण शोधून काढलं पाहिजे. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. आणि मग मुख्य संकल्पना काय आहे या उतार्याची ती प्रश्नांच्या प्रक्रियेने, प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेने आपण शोधून काढली पाहिजे. म्हणजे आपण स्वतःलाच प्रश्न विचारले पाहिजेत की या उतार्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, कशाबद्दल दिलेलं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अशा विविध प्रकारचे प्रश्न आपण स्वतःलाच विचारले पाहिजेत. फ्रॉम शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन म्हणजे आपली स्वतःचीच छोटी छोटी वाक्य बनवायची आहेत. कनेक्ट द सेंटेन्सेस युझिंग लिंकर्स ॲज सून ॲज, दो, ऑल्दो, देन अशा प्रकारचे लिंकर्स, जोड शब्द किंवा संदर्भ जोडणारे शब्द वापरून ह्या सगळ्या वाक्यांना आपल्याला एकसंध करायचं आहे, एका उतार्यामध्ये बांधायचं आहे. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. महत्त्वाच्या वाक्यांमधून अनावश्यक शब्द किंवा अनावश्यक छोटी वाक्य ही आपल्याला काढून टाकायची आहेत. ओमिट डिटेल्स. ज्या काही सखोल माहिती दिलेली असतील, सांख्यिकी दिलेली असेल, अंकात्मक माहिती असेल ते आपल्याला टाळायचे आहे. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. आपलं स्वतःचं स्पष्टीकरण त्या उतार्यातल्या कुठल्याच बाबतीत आपल्याला द्यायचं नाहीये. त्याचबरोबर काही गोष्टी आवर्जून टाळण्याच्या आहेत. डोंट्स ऑफ समरी रायटिंग. मग ते डोंट्स काय काय आहेत? इन्क्लूड. कुठल्याही प्रकारची अतिरिक्त माहिती आपण इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करायची नाहीये. डोंट एक्सक्लूड म्हणजे कुठलीही महत्त्वाची माहिती आपल्याला एक्सक्लूड म्हणजे काढून टाकायची नाहीये, टाळायची नाहीये. डोंट ॲड. अतिरिक्त संख्यात्मक माहिती, दिनांक किंवा संदर्भ आपल्याला ॲड करायचा नाही आहेत, अधिक मिळवायचे नाही आहेत. कमेंट. डोंट कमेंट. आपण त्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं नाही. जे उतार्यात दिलंय तेच आपल्याला महत्त्वाचे मुद्दे घेऊन लिहायचं आहे. आपलं कुठल्याही प्रकारचं भाष्य त्यात नको. डोंट गिव्ह एक्झाम्पल्स. कुठल्याही प्रकारची जरी आपल्याला माहिती असली त्या संदर्भाला धरून कुठल्याही प्रकारची उदाहरणं आपण त्यात द्यायची नसतात. लेट्स हॅव ॲन एक्झाम्पल. ॲन एक्झाम्पल ऑफ समरी रायटिंग. आता आपण एक समरी रायटिंगचं पुस्तकात दिलेलं उदाहरण पाहूया. पुस्तकात आपल्या एक उतारा दिलेला आहे. तो उतारा अध्ययन अक्षमतेबद्दलचा आहे, लर्निंग डिसॅबिलिटी बद्दलचा आहे. या उतार्यातले छोटे छोटे उतारे किंवा छोटे छोटे भाग मी वाचणार आहे आणि त्याचा थोडक्यात मराठी अर्थ सांगणार आहे, ओळण ओळ सांगणार नाहीये, तेव्हा तो तुम्ही समजून घ्या. लर्निंग डिसॅबिलिटी इज ॲन अम्ब्रेला टर्म फॉर अ वाईड व्हरायटी ऑफ लर्निंग प्रॉब्लेम्स. Children with learning disorder might be labeled as slow learners, but they are as smart as everyone else. They just need to be taught in proper environment conducive to their learning speed and level. Observations of a child over a period of time by parents at home and teachers in school can provide valuable information about the way a child is able to learn and function in all the ways that he should be able to at his age and level. या पहिल्या उतार्यामध्ये त्यांनी लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे अध्ययन अक्षमता ही एक विस्तृत संज्ञा आहे असं दिलेलं आहे आणि त्या अध्ययन अक्षमता काय काय असू शकतात हे सांगितलेलं आहे. त्या त्या प्रकारच्या अक्षमतांचं निरीक्षण पालकांनी आणि शिक्षकांनी
हे वेळोवेळी करायला हवं आणि त्यांना पोषक असं वातावरण निर्माण करायला हवं. त्यामुळे मग ती मुलं त्यांच्या क्षमतेने, त्यांच्या वयाच्या क्षमतेने शिकवल्यामुळे ती त्यांची प्रगती करू शकतील, हे दिलेलं आहे. There may be certain apparent problems while reading, writing, listening, speaking, reasoning, and dealing with maths. Once these problems are identified, it is time for proper investigation. It is important in order to clarify specific learning disorders and also rule out any other issue affecting the student's educational progress. या दुसऱ्या उत्तरामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या समस्या या लेखन, श्रवण किंवा बोलण्याच्या संबंधात किंवा विचार करण्याच्या संबंधात किंवा गणिताच्या संबंधात अनेक प्रकारच्या समस्या असतात हे सांगितलंय. आणि त्या एकदा आढळल्या की त्याचा सखोल अभ्यास करण्याची पुढची पायरी असते हे त्यांनी सांगितलंय. Investigations may reveal various types of disorders like dyslexia, dysgraphia, dyscalculia, specific reading disability, auditory processing disorder, ADHD, etc. Auditory processing disorder, also known as central auditory processing disorder, is a condition that affects the sound that travels unimpeded through the ear, is processed or interpreted by the brain. Individuals with APD do not recognize subtle differences between sounds and words. या तिसऱ्या उत्तरामध्ये त्यांनी आणखी संशोधनांती आपल्याला वेगवेगळ्या समस्या नेमक्या कोणत्या प्रकारच्या आहेत, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया अशा प्रकारच्या कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत याचे ज्ञान होतं हे सांगितलेलं आहे. केंद्रीय ध्वनी प्रक्रियांकन अक्षमता म्हणजे आपल्याला येणारे जे आवाज आहेत त्यावर प्रक्रिया करून मेंदू त्याचा जो निर्णय घ्यायचा त्या निर्णयामध्ये अक्षम असतो याबद्दल त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. डिस्कॅल्क्युलिया is a condition that affects a person's ability to understand numbers and learn math, science and symbols, while dysgraphia affects a person's handwriting abilities and fine motor skills. Dyslexia is a learning disorder affecting reading and language-based processing skills like reading fluency, decoding, recall, writing, and sometimes even speech. Many aspects of speaking, listening, reading, writing, and arithmetic overlap and build on the same brain capabilities. It is not surprising that people can be diagnosed with more than one learning disability. For example, the ability to understand language underlies learning to speak. Therefore, any disorder that hinders the ability to understand language will also interfere with the development of speech, which in turn hinders learning to read and write. ADHD, Attention Deficit Hyperactive Disorder, includes difficulty in staying focused and paying attention, restlessness and difficulty in controlling behavior. या चौथ्या उत्तरामध्ये गणिती अक्षमता आणि वाचन लेखन समस्या याबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्याचबरोबर लक्ष केंद्रित करणे याबद्दलच्या समस्या ज्या असतात त्याबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. देअर आर मेनी अदर लर्निंग डिसॅबिलिटीज दॅट कॅन बी आयडेंटिफाईड इन द नॉर्मल क्लासरूम ॲट स्कूल लेवल. Such problems can be solved to a great extent using various methods and treatments if diagnosed at an early stage. Inclusion in education is one of the ways to solve the problem of children with learning disorder. In a mixed ability classroom with effective teaching methods and conducive environment, a child with learning disability can progress in not only education but also social interactions. Implementation of inclusive classrooms may vary, but the purpose will be achieved. या पाचव्या उत्तरामध्ये अशा क्षमता किंवा अक्षमता सहज ओळखता येतात आणि त्यासाठी उपाय सुद्धा सुचवलेला आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या अक्षमता आणि सक्षम विद्यार्थी या सगळ्यांना एकत्र घेऊन शिकवण्याची एक पद्धत किंवा विशिष्ट पद्धत अवलंबली तर विद्यार्थ्यांमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते असा उपाय सुचवलेला आहे. आणि आता शेवटचा उतारा,
Unfortunately, our country is less open to inclusive learning for children with LD. Unless handled effectively, these disorders often transform to conditions like anxiety and depression. Parents, teachers, educators, and other stakeholders must insist on the need to uplift children with LD. These children need to be handled carefully in their own space. They need love, encouragement, and moral support so that they can emerge with great self-confidence, self-worth, and determination. या शेवटच्या उत्तरात आपल्या देशातील परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञ आणि इतर संबंधितांनी ठरवलं तर त्यासाठी खूप काही करता येऊ शकतं. त्या मुलांना ज्यांच्याकडे अक्षमता आहे त्यांना प्रेम, प्रेरणा आणि मौलिक आधाराची गरज असते. त्यातून अशा मुलांमध्ये आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि क्षमता निर्माण होऊ शकते किंवा दृढता निर्माण होऊ शकते. डिटर्मिनेशन त्यांच्यामध्ये येऊ शकतं. अशा प्रकारे हा एक उतारा दिलेला आहे आणि या एवढ्या मोठ्या टेक्स्टचं आता समरीमध्ये रूपांतर किंवा सारांश कसा करतात ते आपण बघूया. सर्वप्रथम यूज द फॉलोइंग स्टेप्स फॉर समरी रायटिंग. स्टेप 1, पहिली पायरी काय आहे? रीड द आर्टिकल ट्वाइस. हा उतारा किंवा हा लेख आपण 2 वेळा वाचला पाहिजे. स्टेप 2, आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. आपण मनाशी विचारलं पाहिजे की व्हॉट इज द पर्पज ऑफ रायटिंग दिस टेक्स्ट, व्हॉट आर द व्हेरियस इन्फॉर्मेशन्स किंवा इम्पॉर्टंट पॉइंट्स गिवन इन दिस आर्टिकल. अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारले पाहिजे. आयडेंटिफाय द मेन आयडिया. याची मुख्य संकल्पना काय आहे तर ती आपल्याला कळलेली आहे की अध्ययन अक्षमता, लर्निंग डिसॅबिलिटी. राईट द फर्स्ट ड्राफ्ट. आणि मग एकदा तुम्ही तो सारांशाचा उतारा लिहून काढा, सारांश लिहून काढा स्वतःच्या शब्दांमध्ये. रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. आता परीक्षेमध्ये आपल्याला रिवाइज करता येत नाही, तो उतारा पुन्हा लिहायला आपल्याकडे वेळ नसतो अजिबात आणि आपण तसं परीक्षेत करूही शकत नाही, खाडाखोड करू शकत नाही. त्यामुळे याची आपण नियमितपणे सराव जर का परीक्षेच्या आधीच घरीच केला तर परीक्षेमध्ये आपण मनातल्या मनात या सगळ्या प्रक्रिया करू शकतो. त्याची सवय होते आपल्याला. राईट द फायनल ड्राफ्ट. आणि मग तुम्ही शेवटी तो उतारा पुन्हा लिहून काढा किंवा अंतिम प्रकारचं उत्तर तुम्ही तयार करा. परीक्षेत या सगळ्या प्रोसेस आपल्याला मनातल्या मनात कराव्या लागतील आणि थेट उत्तर लिहायचं असतं सारांशाचं. काय सारांश दिलाय आपण बघूया. लर्निंग डिसॅबिलिटी हँडल विथ केअर हे शीर्षक आपण सगळ्यात पहिले दिलेलं आहे. लर्निंग डिसॅबिलिटी इज अन अम्ब्रेला टर्म for many learning problems like reading, writing, listening, speaking, reasoning, maths and other physical and motor difficulties. पहिल्या 2 उतारांचं एक वाक्य केलेलं आहे. पुढे बघा. These problems need to be identified and investigated. तिसऱ्या उताराचं एक वाक्य की ह्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या इन्व्हेस्टिगेट केल्या पाहिजेत, त्याचं संशोधन झालं पाहिजे किंवा त्याचं निरीक्षण झालं पाहिजे. A child can be diagnosed with more than one learning disability like dyslexia, dysgraphia, auditory processing disorder, etc. हे तिसऱ्या उताराचंच एक वाक्य केलेलं आहे. Such disorders can be dealt with using various methods in a regular classroom. One of the ways is inclusion. आता हे थेट शेवटच्या सेकंड लास्ट किंवा शेवटून आधीच्या एका उतारातलं वाक्य घेतलेलं आहे. इम्प्लिमेंटेशन म्हणजे कोणत्या प्रकारची उपाययोजना ती इथे सांगितलेलं आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्क्लुजन मे बी व्हॅरी बट इट हॅज अ पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन लर्निंग डिसेबल्ड. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांवरती कोणत्या प्रकारचे उपाय योजले पाहिजेत हे या वाक्यात सांगितलं. Though the idea of inclusion is not popular in our country, हे शेवटच्या उतारावरचं वाक्य आहे. It can prove useful to handle such children. अशा प्रकारच्या अक्षमता असलेल्या मुलांना सांभाळण्यासाठी इन्क्लुजन समावेशकत्वाचं तत्व, सगळ्यांना एकत्र शिकवण्याचं तत्व हे अंगीकारलं पाहिजे. Along with the methods and techniques
द चिल्ड्रन ऑल्सो नीड एनकरेजमेंट अँड मोरल सपोर्ट टू प्रोग्रेस विथ सेल्फ कॉन्फिडन्स अँड डिटर्मिनेशन. शेवटच्या उत्तरातलं हे शेवटचं वाक्य आहे. अशा प्रकारे आपण जेवढे उतारे आणि त्या एखाद्या लेखात जेवढे उतारे दिले असतात तेवढी वाक्य आपण बनवली म्हणजे ती एक समरी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मला असं वाटतं की तुम्हाला समरी रायटिंग किंवा सारांश लेखन हे बऱ्यापैकी कळलेलं असेल. तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहू शकता आणि समरी रायटिंग काय आहे हे समजून घेऊ शकता. मित्रांनो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अभिनव इंग्लिश, भाविन पटेल. द बेस्ट विशेस आर इटर्नली देअर. तुमच्यासाठी अभ्यासासाठी शुभेच्छा या कायमस्वरूपी आहेत. धन्यवाद.